नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ही छोटीशी सुंदर अशी पर्स आपण बनवणार आहोत. तर याच्या आतल्या साईडने एक पॉकेट बनवलेलं आहे. तर यामध्ये आता मोबाईल आणि एखादी छोटीशी पाण्याची बॉटल आपण आरामात ठेवू शकतो. कुठे इझी कॅरी करताना ही बॅग आपल्याला म्हणजे मोबाईल वगैरे छोट्या छोट्या वस्तू ठेवायला इझी होते. तर याचा व्हिडिओ आपण आता पुढे बघणार आहोत. तर इथे मी एक रबर शीट, अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे. तर साधारण हा 16x9चा पीस आहे. तर याला आपण आधी क्विल्ट करून घेणार आहोत. साईडनं संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे चारही बाजूनी, आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्या इथे कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे मेजरमेंट बघणार आहोत. तर 16x8.5चं हे फॅब्रिक आपलं इथे तयार झालेलं आहे क्विल्ट करून. तर आपण इथे अर्धा बाय अर्धा इंचाचेच मी इथे स्क्वेअर असे आखून घेतलेले आहेत. बॉक्स तयार करून घेतलेले आहेत आणि हे चारही बाजूने आपल्याला हे बॉक्स तयार करायचे आहेत आणि कटिंग करून घ्यायचं आहे. मी खालच्या साईडनं असे मी 2 बॉक्स कट केलेले आहेत. तर जिथं बॉक्स आपण कट केला आहे त्या ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच केल्यामुळे कपडा सरकत नाही इकडे तिकडे, त्यामुळे स्टिच करणं खूप जरुरी आहे. तर आपण आता वरच्या साईडचे ते कॉर्नर आपण कट करत आहोत या ठिकाणी. आणि आपल्याला याच पद्धतीनं असे इथे शिवून घ्यायचं आहे. तर चारही कोपरे इथं वरचे शिवून झालेले आहेत. त्यानंतर आपण एक स्ट्रिप घेतलेली आहे. हे आहे 26 इंचाची आहे. आपण त्यामध्ये 2 बेल्ट बनवणार आहोत. 26x3 इंचाची पट्टी होती ही. त्यामध्ये हा बेल्ट तयार करून घेतलेला आहे. तर याचे आपण 2 बेल्ट बनवणार आहोत. तर इथे एक मी आतल्या साईडने मी पॉकेट लावण्यासाठी चारही कोपरे असे मी शिवून घेतलेले आहेत त्या कपड्याचे. आतल्या साईडने दुमडून घेतलेले आहेत. ते 7x5 इंचाचं हे फॅब्रिक तयार झालेलं आहे शिवून पॉकेटचं. त्यानंतर एका साईडला मी चैन लावून घेतलेली आहे. आता ही झिप लावलेली आहे, त्यामध्ये रनर पण टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे उलट बाजू आहे. तर हे असे पलटून मी इकडून घेणार आहे या साईडनं. तर इथं उलट्या साईडनं आपण हा कपडा वरचा ठेवलेला आहे पॉकेटचा. तसा इकडे असा पलटी करून घ्यायचा आहे. तर झिप आतल्या साईडनं आपली ही शिवून झालेली आहे. त्यानंतर साईडनं आपल्याला हे पॉकेट इथं स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथं पहिल्यांदा बेल्ट लावण्यासाठी या ठिकाणी मी मार्किंग करून घेत आहे. तर अर्ध्या सेंटरपासनं 1.5 इंचावर आपण मार्क केलेला आहे आणि वरून 1 इंचावर मार्क करत आहे. या ठिकाणी आपल्याला बेल्ट खालच्या साईडनंच बसवायचे आहेत. तर इथे अशी उलट साईडनं इथं थोडंसं आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे बेल्ट. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी, कारण ती स्ट्रीप आपल्याला बेल्टची आतल्या साईडनं अशी हाईड होते. अशी घडी साईडला दुमडून आपल्याला ही
इथे बेल्ट बसवून घ्यायचा आहे आणि बेल्टच्या चारही साईडनं आपल्याला इथे असा चौकोन तयार करून घेतला आहे मी. तुम्हाला मी झूम करून दाखवलेला आहे शिवताना. आधी बेल्ट जोडायचा आहे, नंतर तो असा इकडे पलटून परत त्यावर दाबटीप घ्यायची आहे आणि आपल्याला स्क्वेअरमध्ये शिवून घ्यायचं आहे याला. तर अशाच पद्धतीने आपण दुसरा बेल्टही बसवून घेत आहोत. इथे दुसरा बेल्टही आपण शिवून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला त्याला झिप लावून घ्यायची आहे. तर झिपचे मी ते 2 पीस तर असं 2 वेगवेगळे गेलेले आहे झिप इथे. त्यानंतर दाबटीप घेतली लावून. दुसरी झिप ही लावलेली आहे या ठिकाणी. त्यावर पण आपण दाबटीप घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. तो रनर संपूर्ण बाहेर काढायचा आहे. दुसरी साईड पण आपली बंद होते या ठिकाणी झिपची. त्यानंतर हा रनर परत सेंटरला लावून घ्यायचा आहे आणि आता ही बॅग उलटवून घेतलेली या ठिकाणी. तर साईडला आपल्याला शिलाई करायची आहे, दोन्ही साईडला. या बॅगची आपण उंची थोडी कमी पण घेतली तरी पण चालते, छानच दिसते. थोडी मला स्क्वेअरमध्येच पाहिजे होती म्हणून मी अशी बनवलेली आहे. तर ते चारही कोपरे अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. त्यानंतर झिपची साईड आहे ती पण आपण शिवून घेतली या ठिकाणी. मला अशा पर्सची खूप मागणी आहे. बऱ्याच मैत्रिणींना मी शिवून दिलेल्या पण आहेत याआधी खूप वेगवेगळ्या साईजमध्ये. तर तुम्हाला जर अशा आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. तर यामध्ये मी वेगवेगळे व्हरायटी आणेन. कारण कोणाला काय आवडतं ते समजत नाही, त्यामुळे कुठला व्हिडिओ टाकायचा हा प्रश्न पडतो. तर याआधी मी साडीचं ब्लाऊजचं कव्हर टाकलेलं होतं व्हिडिओ. एका ताईंनी मला कमेंट केले होते की जरा वेगवेगळ्या बॅग येऊ देत म्हणून. तर थँक्यू त्यांच्यासाठी. तर ही तुम्हाला छोटीशी पर्स कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप देखील करा. हाईप हे 7 दिवसापर्यंतच असतं. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन व्ह्यूअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.